जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. सध्या पावसाळा सुरू आहे आणि सह्याद्रीचं रूप अगदीच स्वर्गासारखं दिसते. आज मी तुम्हाला अशा एका छान ठिकाणी घेऊन चालले आहे ना, जिथे निसर्गाचा चमत्कार आणि 1100 वर्षांचा इतिहास एकत्र येतो. हो, आपण चाललो आहे जुन्नर तालुक्यातील एका अशा मंदिरात जिथे एका नदीचा उगम होतो, पण ती थेट मंदिराच्या गाभाऱ्यातच प्रकट होते. चला तर मग निघूयात एका ऐतिहासिक प्रवासाला. चला. हे जे कुकडेश्वर मंदिर आहे ना, ते कुकडी नदीच्या किनारी वसलेले आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला ना डोंगरातून कुकडी नदीचा उगम होतो, जो लुप्त होतो आणि थेट या मंदिराच्या कुंडाजवळ. येथील मुख्य कुंडाला ना उन्हाळ्यातल्या कितीही तीव्र उन्हाळा असला तरी 12 माही पाणी असतं आणि हेच पाणी पुढे जाऊन ना आपल्या माणिकडोह धरणाला मिळतं, जे की आपल्या जुन्नरची तहान भागवण्यासाठी पुरेसे ठरतं. धुक्याची चादर आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवळ पाहत आपण पोहोचलोय पूर या छोट्याशा गावात. तर हे मंदिर आहे कुकडेश्वर आणि हे आहे पूर या छोट्याशा गावामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. पुरातत्व स्थापन कलेचं उत्तम उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे यादवकालीन मंदिर आहे आणि खूप सुंदररित्या अजूनही ते व्यवस्थित अवस्थेत आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, हे जर तुम्ही पाठी पाहत आहात ना श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिर, तर आपण आलो आहे मंदिराकडं. आणि हे जे डोंगर रांगा दिसत आहेत ना, इथेच कुठेतरी कुकडी नदीचा उगम होतोय आणि हे आहे आपले मंदिर कुकडेश्वराचे. तर चला आपण आज जाऊन मस्त असं दर्शन घेऊयात. हे जे मंदिर आहे ते तुम्ही बघताय ते 12व्या शतकातील आहे, म्हणजे यादव काळातील हे मंदिर आहे. हे पूर्ण पुरातत्व बांधकाम आहे. हे बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य कलेत केले गेले. जर तुम्ही याच्या भिंती पाहिले ना तर सगळं दगडी बांधकाम आहे. याचं बघा, पूर्ण हे दगडी बांधकाम आहे. हे सर्व पुरातत्व शैलीतलं बांधकाम आहे. हे सगळं हेमाडपंथी बांधकाम आहे. तर हे बघा, हे मंदिराचं तुम्हाला मी दाखवते. मस्तपैकी मंदिर, एवढं सुंदर नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे. पूर्ण नर्तिका, पूर्ण या मंदिरात ना पूर्ण दगडी बांधकाम कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण देवदेवता, नर्तिका आणि वेगवेगळ्या पौराणिक कथा या भिंतीवर जिवंत झाल्यासारखं वाटतात. हे बघा, हे नंदी महाराज किती सुंदर यांना कोरीव केलेले आहे. त्यानंतर आपण बघतोय पूर्ण जे पायऱ्या आहेत, पायऱ्यांवर सुद्धा कोरीव बांधकाम केलेलं आहे. तर पूर्ण दगडी बांधकामात अंधारात हे वातावरण एकदम सुंदर होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं ह्या वातावरणात. तर आज जाऊयात आपण मंदिरात. मस्तपैकी शिवबाबांचं दर्शन घेऊयात. मस्त मूर्ती अशी स्थापन केलेली आहे इथं. मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती आहे. एकदम सुंदर दर्शन झालं आमचं, कारण गर्दी नव्हती एवढी. पूर्ण सोमवार होता, पण सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो, त्यामुळे दर्शन एकदम मस्त झालं. मस्तपैकी दर्शन घेतलं. आता हे कोरीव काम बघा, हे पूर्ण पुरातत्व कोरीव काम आहे. हेमाडपंथी बांधकामातले ह्या नक्षीदार कोरीव काम सगळं भिंतीवर केलेलं आहे. पूर्ण ह्या दगडी भिंती आहेत. एकदम सुंदर वातावरण होतं त्यामध्ये. मग मी ह्या भिंतींचं थोडंसं कोरीव काम तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं. तर हे बघा किती सुंदर ही डिझाईन केलेली आहे. पूर्ण जे पूर्ण शेप्स वगैरे आहे ते अजूनही त्याच अवस्थेत आहेत. खूप सुंदर वातावरण वाटत होतं आणि खूप सुंदर नक्षीकाम ह्या भिंतीवर केलेलं आहे. आत्तापर्यंत आपण जे बघितलं ते आतलं नक्षीकाम होतं. आता बाहेर आहे बघा किती सुंदर हे कोरीव काम केलेलं आहे. दगडी बांधकामात एवढं कोरीव काम करणं म्हणजे खरंच खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि हे कोरीव काम एकदम सुंदररित्या इथे केलेले आहे आणि ते अजूनही त्याच स्थितीमध्ये आपल्याला दिसते. थोडीशी या मंदिराची थोडी पडझड झालेली आहे, पण तरीही हे बांधकाम एवढं सुंदर आणि उल्लेखनीय आहे ना. खरंच खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. असं वाटलं की आपला दिवस फ्रेश झाला मस्त. मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्हीही गाभाऱ्यात
सर्व ठिकाणी हे कोरीवकाम आपल्याला बघण्यास मिळते. पूर्ण नक्षीकाम, मूर्ती, देवदेवता, नर्तिका ह्यांची पूर्ण रेखाटलेली चित्र आपल्याला बघायला मिळतात. तर या व्हिजिट करा कधी कुकडेश्वर मंदिरात. थँक्यू फॉर वॉचिंग.